नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ज्येष्ठ अधिक मास पौर्णिमा. बघा, ज्येष्ठ अधिक पौर्णिमा 2026. जाणून घ्या तारीख, शुभमुहूर्त, पूजाविधी आणि दानधर्माचे महत्त्व. या दिवशी ही एक गोष्ट आवर्जून करा. तुम्ही जर का ही गोष्ट अजूनही केली नसेल तर ही गोष्ट करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे. ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे 2026 रोजी सकाळी 11:57 सुरू होईल आणि 31 मे 2026 रोजी दुपारी 2:14 समाप्त होणार आहे. यातच उदय तिथीनुसार 31 मे 2026 रोजी पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे. आता आपल्याला बघा, आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करत असतो. मग हे सत्यनारायण आपण 30 तारखेला करायचं की 31 तारखेला, याविषयीची देखील सगळ्यात शेवटी माहिती दिलेली आहे. पौर्णिमा तिथी ही महत्त्वाची असतेच, परंतु अधिक मासात ही पौर्णिमा तिथी आल्यामुळे या पौर्णिमेला विशेष अधिक महत्त्व आहे. अधिक मासात ही पौर्णिमा येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, अधिक पौर्णिमेचे थोडक्यात आध्यात्मिक महत्त्व. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ हे इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दान धर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. बघा, या पौर्णिमेला अधिकाधिक महत्त्व आहे, त्यामुळे आपण आवर्जून या गोष्टी या दिवशी करायच्या आहेत. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होते, सकारात्मकता वाढते. धार्मिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. पूजा आणि उपवासाचे फायदे. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धनधान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. असे मानले जाते की ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. मानसिक शांतता, कौटुंबिक सुख आणि सकारात्मक विचारांसाठीही हा दिवस खूप फायदेशीर मानला जातो. तसेच या दिवशी केलेल्या ध्यान आणि भक्तीमुळे मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेची पूजा विधी. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करावे. शक्य झाल्यास पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे. पौर्णिमा तिथी असल्यामुळे चिमूटभर हळद देखील तुम्ही टाकू शकतात. गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाका किंवा पंचगव्य अंगाला लावून त्याने देखील तुम्ही अंघोळ करू शकतात. स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून घरातील देवघर स्वच्छ करावे. देवपूजा करून घ्यावी. शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड पसरवून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करावी. धूप दीप ओवाळून देवाला
पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार आणि तुळशीच्या पानांसह नैवेद्य खिरीचा किंवा शिऱ्याचा अर्पण करावा. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करावी. विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालिसा पठण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. माता लक्ष्मीच्या देखील सेवा कराव्या. पुरुष सूक्त याचं पठण करावे. श्री सूक्तम, लक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र याचे देखील पठण करू शकतात. ही पवित्र पौर्णिमा करुणा, दान आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे, असहाय्य लोकांना आधार देणे आणि गरजूंना मदत करणे हाच खरा धर्म आहे, अशी शिकवण आपल्याला सनातन परंपरा देते. या ज्येष्ठ अधिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर नारायण सेवा संस्थानाच्या माध्यमातून गरीब, असहाय्य आणि दिव्यांग मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या अन्नदान मोहिमेला नक्की सहकार्य करा आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवा, कारण हा महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. आता सत्यनारायण पूजा कधी करावी बघा. पौर्णिमा तिथी 30 तारखेला चालू होत आहे, त्यामुळे तुम्ही 30 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील सत्यनारायण तुम्ही करू शकतात. ज्यांना 30 तारखेला करणे शक्य नाही त्यांनी उदय तिथीनुसार 31 तारखेच्या पौर्णिमेला सकाळी सत्यनारायण केलं तरी चालेल, कारण पौर्णिमा तिथी दुपारी ही संपत आहे. ज्यांनी या अधिक मासातील संपूर्ण महिन्यात सत्यनारायण पूजा केली नसेल त्यांनी या पौर्णिमेला आवर्जून सत्यनारायण पूजा करावी. शक्य असल्यास या पौर्णिमेचा उपवास देखील करावा. या अधिक महिन्यात जर का तुम्ही ही गोष्ट अजूनही केली नसेल तर ती पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे, आणि ती म्हणजे दीपदान. या अधिक महिन्यात दीपदान करण्याला अधिक महत्त्व आहे. सर्वात श्रेष्ठ दान हे मानलं जातं, त्यामुळे पौर्णिमेच्या या शुभ तिथीवर दीपदान आपण आवर्जून करावे. दीपदानाचे धार्मिक महत्त्व. अधिक मासात देवापुढे अखंड किंवा नियमित दिवा लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. हिंदू धर्मानुसार दीपदान हे अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात प्रकाश आणणारे आणि सर्व पापांचा नाश करणारे मानले जाते. 2. दीपदान कधी आणि कसे करावे. दिवसाची वेळ. अधिक मासात सायंकाळी देवापुढे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. नियम. हा दिवा शक्यतो गाईच्या शुद्ध तुपाचा असावा. जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचप्रमाणे अनेक भाविक या महिन्यात दिवसभर मंदिरात किंवा घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित ठेवतात. त्याचप्रमाणे ह्या पौर्णिमेला सकाळ आणि संध्याकाळ शक्य झाल्यास दोन्ही वेळेला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवे दान करण्याचे महत्त्व. केवळ घरात दिवा लावणेच नाही तर गरजू व्यक्ती किंवा मंदिरामध्ये दीपदान दान करणे हे देखील अधिक मासातील सर्वोत्तम पुण्यकर्म मानले जाते. अशी मान्यता आहे की दिव्याचे दान केल्याने पितरांना सद्गती मिळते आणि पुण्यफळ प्राप्त होते. त्याचप्रमाणे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात, कारण यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो, लक्ष्मीचा देखील वास असतो. आता दीपदान करताना मंत्र कुठला म्हणावा. दिवा लावताना किंवा दान करताना खालील मंत्राचे स्मरण केले जाते. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकाय नमोस्तुते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.